महत्वाची बातमी, विधानसभा निवडणुकीसाठी संघ भाजपसोबत आता मैदानात उतरणार आहे। मोहन भागवतांच्या उपस्थितीमध्ये आजपासून केरळमध्ये संघाची बैठक सुरू होतीये। संघाच्या केरळमधल्या बैठकीमध्ये विविध विषयांवर चर्चा होणार आहे। महत्वाची बातमी आपण पाहताय, महाराष्ट्रामधील निवडणुका, नवीन अध्यक्षांची निवड यावर या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। संघाशी संबंधित 32 संघटनांचे प्रतिनिधी बैठकीमध्ये सहभागी होणार आहेत। भाजपकडून जेपी नड्डा, शहा आणि बीएल संतोष हे सहभागी होणार आहेत। संघानं तयार केलेल्या रोडमॅपवर सुद्धा या बैठकीमध्ये चर्चा होणार आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। गजानन, नक्कीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राष्ट्रीय स्तरावरची बैठक आजपासून केरळ इथे सुरू होत आहे आणि या बैठकीमध्ये भाजप सहित संघाचे 32 संघटनांचे महत्वाचे राष्ट्रीय स्तरावरचे प्रतिनिधी यामध्ये असणार आहे। सगळ्यात महत्वाचं म्हणजे आगामी विधानसभा निवडणुकीत, जिथे महाराष्ट्रात निवडणूक आहे, काश्मीरमध्ये आहे, हरियाणामध्ये आहे आणि याच्यामध्ये झारखंडमध्ये ही निवडणूक होणार आहे। या सगळ्या निवडणुकीत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भाजपच्या सोबत मैदानात असणार आहे। संघाचे स्वयंसेवक भाजपसाठी रणनीती करणे, ग्राउंड लेवलवर काम करण्याचं काम जे आहे ते या ठिकाणी करणार आहे। कारण की लोकसभा निवडणुकीमध्ये संघ काहीसा अलिप्त होता, त्यामुळे मोठा फटका जो आहे तो भाजपला बसला। तो फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसू नये म्हणून काही दिवसापूर्वी दिल्ली आणि नागपुरात बैठका सुद्धा झाल्या आणि आजपासून जे राष्ट्रीय बैठक केरळमध्ये सुरू होत आहे त्याचा महत्वाचा उद्देश आहे की भाजपला देश स्तरावर मजबूत कसं करता येईल, दक्षिणात्य राज्यांमध्ये मजबूत कसं करता येईल यावरही चर्चा होणार आहे। भाजपकडून राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, बीएल संतोष हे महत्वाचे नेते या बैठकीमध्ये सहभागी होणार आहे। सरसंघचालक डॉक्टर मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक आजपासून सुरू होत आहे। नक्कीच, धन्यवाद गजानन दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।